कोणीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करेल अशा व्यक्तीचं मुंडके तोडून ते मुंडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाला लटकू असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेनेचे राज्य मुख्य समन्वयक आणि आम्ही शिवभक्त संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विकास सूर्यवंशी यांनी मिरजेत झालेल्या एका बैठकीत दिला। गेल्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं जात आहे। निवेदन देऊन किंवा आंदोलन करून यावर लगाम लागणार नाही, ठोस असं काहीतरी करावं लागेल असं सांगून विकास सूर्यवंशी म्हणाले, यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना कोणालाही 10 वेळा विचार करून बोलावं लागेल, असं काहीतरी करावं लागणार आहे। यापुढे छत्रपतींबद्दल चुकीचं वक्तव्य करणारी व्यक्ती मग ती कोणत्याही जाती धर्माची असली तरी छत्रपतींबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्या त्या व्यक्तीचं मुंडकं तोडून ते मुंडकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाला लटकवण्यात येईल। औरंगजेबच्या थडग्यावर पूजा अर्चेसह जो शासनाचा खर्च चालू आहे तो तात्काळ बंद झाला पाहिजे। औरंगजेब या अतिरेक्यांचं उदात्तीकरण केलं जात आहे, त्याचं थडगं लवकरात लवकर हटवलं नाही तर आम्ही जाऊन ते थडगं उद्ध्वस्त करू असा इशारा देखील विकास सूर्यवंशी यांनी दिला। कोण ना कोण चालूच आहे। मग दादा जसं म्हणले ते कुठल्या धर्माचा असू दे, कुठल्या जातीचा असू दे, कुठल्या पंथाचा असू दे, तर त्याला माफी नाही आहे। बरोबर आहे का दादा? झाल्यानंतर काय तर करतो किंवा आपल्याला कामाला लागायला लागते, आपण काय करणार? एक मोर्चा काढतोय, निषेध करतोय, एखादी केस घालतोय आणि मग परत आपल्या रुटीनला आपण लागतो। पण माझं मत असं आहे की असं काय तर आपण डिक्लेअर करू किंवा एक अशी शिक्षा उदाहरण करून टाकू की महाराजांचा अवमान करायला 10 वेळा माणसानं विचार केला पाहिजे। 10 वेळा नाही, या जन्मात करू काय नको असा विचार केला पाहिजे। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा कोण अपमान अवमान करेल इथून पुढे, कोणत्या जातीचा असू दे, कोणत्याही धर्माचा असू दे, तो हिंदू असला तरी करणार नाही, मात्र आहेत करणारी पण। महाराजांचा अवमान इथून पुढे कुठल्या जातीचा, पंथाचा, धर्माचा माणसानं करेल तर तुम्हाला सांगतो ते डिक्लेअर करणार। आता मी डिक्लेअरच करतो इथे पण आणि उद्या प्रशासनाला पण, महाराजांचा अवमान केला तर त्याचं मुंडकं तोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाला नाही बांधला तर विकासाचे नाव परत सांगणार। एक उदाहरण महाराष्ट्रात केल्याशिवाय हे असली जत्रा ग बसणार नाही। उठून सुटून उठायचं आणि महाराजांवरच यायचं। दुसरं तिसरं कामं करा, जावा समाज उपयोगी कामं करा, समाजकारण करा आणि काय तर ध्येय बाळगा, तिकडे जावा ते करा, उठायचं महाराजांच्यावर यायचं। हे केल्याशिवाय दादा होणार नाही। अशी टीम किंवा असे आहेत सगळेजण यायला पाहिजे त्या विषयात, असं कोण नाही। जी थोडीफार आहेत ज्याला हे करायचं आहे आणि करू शकतात स्वइच्छेनं, त्यांना घेऊन आपण ते करून टाकू।